नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात संघर्षाची आवाज. आज घराघरातील सत्य मालिकेचा दुसरा भाग आहे. ही कथा काल्पनिक नाही, आपल्या समाजात घडणाऱ्या अनेक वास्तव घटनांपासून प्रेरित आहे. उद्देश एकच आहे, नाती जपण्याचा. मित्रांनो, आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून अनेकांना त्यांच्या आईची आठवण येईल. कारण आज अनेक घरात आई वडील जिवंत असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र आधीच मरून गेलेलं असतं. मित्रांनो, लहानपणी तुम्ही कधी रडला होतात तर आईने तुम्हाला एका क्षणासाठीही एकटं सोडलं नव्हतं. तुम्हाला ताप आला की रात्रभर जागी राहायची, स्वतः उपाशी राहून तुमच्या हातात गरम भाकरी द्यायची. बाप दिवसभर कष्ट करून घरी यायचा, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की त्याचा सगळा थकवा निघून जायचा. पण आज तीच आई म्हातारी झाली, तोच बाप थकला, चालायला काठी लागते, डोळ्यांना नीट दिसत नाही, औषधाशिवाय दिवस जात नाही. आणि अशा वेळी अनेक मुलं म्हणतात, आई आता त्रास देऊ नको, बाबा आम्हाला वेळ नाही. अरे, ज्यांच्याकडे तुमच्यासाठी 24 तास वेळ होता, त्यांच्यासाठी तुमच्याकडे 24 मिनिटंही नाहीत. मित्रांनो, आई वडिलांना महागड्या भेटवस्तू नको असतात, त्यांना फक्त एवढंच हवं असतं, मुलांनी 2 मिनिटं जवळ बसावं, दोन प्रेमाचे शब्द बोलावेत आणि विचारावं, आई आज तब्येत कशी आहे, बाबा औषध घेतलं का. पण आज अनेक घरात हे प्रश्न विचारले जात नाहीत. विचारलं जातंय फक्त औषधावर किती खर्च होतोय, आता अजून किती दिवस. हे ऐकून आईवडिलांच्या मनाला किती वेदना होत असतील, याचा कधी विचार केलाय का. ते काही बोलत नाही, कारण त्यांना माहीत असतं मुलावर ओझं व्हायचं नाही. पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून ते शांतपणे रडतात. मित्रांनो, जगात अशी एकच व्यक्ती आहे जी तुमचं वाईट कधीच चितत नाही, ती म्हणजे आई. आणि असा एक माणूस आहे जो स्वतःचं आयुष्य संपवून तुमचं आयुष्य घडवतो, तो म्हणजे बाप. म्हणून अजून वेळ गेलेली नाही, आजच त्यांच्याजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या. कारण उद्या त्यांच्या पोटासमोर उभं राहून आई बाबा म्हणून रडलात तरी ते परत येणार नाही. मित्रांनो, आई वडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या, कारण नंतर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. आई वडील जाताना संपत्ती घेऊन जात नाहीत, पण तुम्ही वागलेल्या आठवणी मात्र नक्की घेऊन जातात. धन्यवाद मित्रांनो. जर ही गोष्ट तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा एक शेअर एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतं. पुढच्या रविवारी घराघरातील सत्य नव्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.